शाळेमध्ये ती म्हणजे बघून, मोठ्या मुलांचं बघून, तिच्या क्लासमधल्या मुलांचं बघून ते काहीतरी वेगळं असं करायचा प्रयत्न करते. तुमचं इंट्रोडक्शन सांगा. माझं नाव संगीता महेश पाटील, माझी मुलगी मयुरी महेश पाटील. गेल्या 4 वर्षापासून इथंच आहे शिकायला. कितवीला आहे ती? आता 4th मध्ये. मग आपल्या शाळेमध्ये जे SLC होतं, स्टुडंट लीड कॉन्फरन्स, तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे आम्हाला काही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर तेही तुम्ही सांगू शकता. इम्प्रूव्हमेंटचं म्हणाल तर SLCचा कार्यक्रम खूप छान होता. बघितल्यानंतर असं पहिल्यांदा मला सुद्धा असं वाटलेलं की खूप छान, म्हणजे लेकरांनी वेगवेगळे प्रोजेक्ट वगैरे बनवलेलं केलेलं आणि पॅरेंट्स मदत करताना मुलं देखील असं नाही करायचं, असं करायचं एक्सप्लेन करतात. माझ्या मुलीचा प्रोजेक्ट SLCचा प्रोजेक्ट होता की ग्लोबल वॉर्मिंग मध्ये होता. मी तिला मदत करायची बनवायला YouTube वरती बघून, तर माझी मुलगी मला एक्सप्लेन करायची, मम्मी हे असं नाही तर असं करायचं. काय तर ते ह्या शाळेमध्ये ती म्हणजे बघून, मोठ्या मुलांचं बघून, तिच्या क्लासमधल्या मुलांचं बघून ते काहीतरी वेगळं असं करायचा प्रयत्न करते. मॅम, जसं आपण म्हणतो की मुलांना प्रत्येक मॅथ्स आणि सायन्स आलंच पाहिजे, तर सायन्सच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं की आपल्या शाळेमध्ये आपल्या टीचर्स मुलांना कसं शिक्षण देतात? सायन्सचं म्हणाल तर ती फर्स्ट स्टँडर्डला होती तेव्हाच तिला प्लॅन्टचं शाळेमध्ये शिकवलेलं ना, प्लॅन्ट बद्दल पार्ट वगैरे. तर तिला फर्स्टला वैष्णवी बोंगाणे मॅम होत्या क्लास टीचर, तर प्लॅन्ट समोर आणून असं प्लॅन्टचं लिव्ह रूट, ते सॉइल सगळं तिला शिकवताना ते ती घरी येऊन तिला व्हिडिओ बनवायला सांगितलं. मेथड, प्रॅक्टिकल, हँड्स ऑन ऍक्टिव्हिटी मध्ये जी आपली शाळा आहे याच्यामधनं तुम्हाला कळलं की मुलांचा सायन्स पण विषय चांगला आहे. आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये सुद्धा शिकवला जातो. मॅम, आता आपण म्हणतो की लँग्वेजेस जसं हिंदी आहे, मराठी आहे, तर दिवाळीमध्ये आपल्या टीचरने एक उपक्रम केला होता की मामाला पत्र लिहा. तर हा उपक्रम पण आपल्या शाळेमध्ये मराठीचे टीचर दरवर्षी घेतात. म्हणजे हा आगळा वेगळा कार्यक्रम असेल आपल्या शाळेमध्ये की मराठीतनं पत्र, आणि ते पण पोस्ट ऑफिस मधनं अंतरदाशी आणायचे आणि मग आपण ते पत्र लिहितो पोस्ट कार्डवर आणि ते मामांपर्यंत जातात. पण आता कसं आहे, ईमेलची पद्धत आली, लोक मेल पाठवतात, पण तरीही आपल्या मुलांना मराठी यावं, सुलेखन व्हावं मुलांचं, मराठीतले शब्द कळावे, आणि हे पत्र आपण दरवर्षी हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये करतो. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं? माझ्या मुलीला पत्र लेखन हे शाळेमुळे कळलं, तरी नाहीतर तिला पत्र हे मी पण सांगितले नसते का, तर ते आता मी सुद्धा विसरले आहे आता सध्याच्या म्हणजे मोबाईलमुळे वगैरे. मग त्यामुळं, आणि मराठीमध्ये म्हटलं तर ना असं म्हटलं जातं की इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी येत नाहीये, पण असं नाहीये या शाळेमध्ये. मराठीमध्ये असं कुठलाही वर्ड विचारा, तिला कुठलाही शब्द सांगा, एकदम परफेक्ट लिहिणारी आणि मराठी वाचूनही दाखवते. असं छान आहे, मराठीमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. सर्वांगीण विकास आपण जे म्हणतो की मुलांना विषय कळावे, गणित यावं, सायन्स यावं, पण आपण मुलांना यावर्षी गॅदरिंग होतं आपलं, तर तुमच्या मुलीने गॅदरिंग मध्ये भाग घेतला? हो, ह्या वर्षी ती स्वतःहून म्हटली की मला गॅदरिंग मध्ये भाग घ्यायचा. मग ती म्हटली म्हणून आम्ही पण त्यात इंटरेस्ट घेतला आणि तिला गॅदरिंग मध्ये भाग घेतली होती. आणि डान्स खूप छान केली. या वर्षी जेवढा छान केली ना, तिला असं वाटतं की पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त चांगलं करावं, असं तिला मनातून वाटतंय आणि ती स्वतः बोलूनही दाखवली आम्हाला. थँक्यू. शाळेला तुम्ही खूप छान सपोर्ट करता आहे आणि छोटीशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.